वसंतदादांचं सरकार मी पाडलं, शरद पवारांची पहिल्यांदाच जाहीर कबुली। 1978ला दोन्ही काँग्रेस एकत्र येण्याला आमचा विरोध होता, त्यामुळेच आम्ही वसंतदादांचं सरकार घालवण्याचं ठरवलं आणि ते घालवलं, शरद पवारांचं वक्तव्य। सांगलीतील कार्यक्रमात अजित पवार आणि जयंत पाटलांमध्ये जुंपली। एनडी पाटलांनी सत्तेसाठी कधीही तडजोड केली नाही। वाळवा तालुका स्वाभिमानी लोकांचा सहजासहजी झुकत नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांना टोला। आजपासून राहुल गांधींची बिहारमध्ये वोट अधिकार यात्रा। मतदार यादीच्या विशेष पुनरावलोकन प्रक्रियेमुळे नागरिकांच्या हक्कांवर गदा येत असल्याचा आरोप। निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद। जुन्या निवडणुकांच्या मतदार यादीत अनियमिततेचा आरोप करणं चुकीचं। भविष्यात कुणाला काही आक्षेप असल्यास तो वेळेत नोंदवावा, निवडणूक आयोगाचा टीका करणाऱ्या पक्षांना सल्ला। भाजप संसदीय बोर्डाची आज संध्याकाळी 6 वाजता बैठक। उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवाराचं नाव अंतिम केलं जाणार। 21 ऑगस्टला एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार अर्ज दाखल करणार। पश्चिम विदर्भाला पावसानं झोडपलं। अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यात हजारो हेक्टरवरील पिकं पाण्याखाली। एकटे अमरावती जिल्ह्यात 7000 हेक्टरवरील पिकं बाधित। परभणी जिल्ह्यात गेल्या 3 दिवसापासून मुसळधार पाऊस। निमला महसूल मंडळात मागच्या 4 दिवसात 180 मिलीमीटर पावसाची नोंद। नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। जळगावच्या धरणगाव तालुक्यातील सातखेडा गावात अतिवृष्टी। संपूर्ण शेती पाण्याखाली गेल्यानं शेतकरी संकटात। पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी। वाशिम जिल्ह्यातील अडोळ प्रकल्प ओव्हरफ्लो। विसर्ग सुरू करण्यात आल्यानं खडकी आणि रिठत गावालगतच्या शेतांमध्ये पाणी। विसर्ग वाढवल्यास गावात पाणी शिरण्याची भीती। गोंदिया जिल्ह्यातील इटिया दोह धरण ओव्हरफ्लो। शेतकऱ्यांची सिंचनाची चिंता मिटली। विसर्ग करण्यासाठी धरणाला दरवाजे नसल्यानं भिंतींवरून पाणी वाहण्यास सुरुवात।